छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणार आहे, मरता मरता आता टेकलंच मरायला ती डंगर झालं सर. म्हाताऱ्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे. म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे. बाकीचं बोल, तुला काय बोलायचं ती. हां, तुझ्या डोक्यात जी म्हातारपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको. गरिबात दंगली लावू नको तू. हां, उपोषणाच्या पुढं उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको. आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही. आणि छगन भुजबळ म्हातारपणाला तू हे काम करू नको. हां, वय असणाऱ्या म्हाताऱ्याला वयाप्रमाणे मग त्यांनी डोकं लावून बोललं पाहिजे ना. कुठं कसलं बरळत बसायचं. परत वय केवढं, आपला अनुभव केवढा, आपला पक्ष कोणता, आपण किती मुरब्बी आहेत, आपल्या लेवलच्या राजकारणात कुणी राहिलेत का आता, त्याच्या लेवलचे आहेत का, आपलं किती ज्येष्ठत्व आहे याचं तरी डोकं पाहिजे ना त्याला. तो महात्माच पाहिजे होता एखादा, लिंबू का पिणारा, अंगारा लावणारा. त्याला लय चमत्कारिक बाबा आहे. ते चमत्कारिक बाबाला लय कळत आहे. चमत्कारिक बाबा आहे. अरे बाबा. आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगे टिळा लाव थोडासा, एक नसतो का ते असा असं असं इकडून इकडून असं. वर बाबा तपासण्याला आता लागत आहे गिरायक त्याला. बरंच आता गिरायक लागत त्याला. लय अंतर्ज्ञानी देऊ त्याला लय कळत असलं. फक्त एक ध्यानात ठेवी, दंगली घडून येऊ देऊ नको. हां, तो स्वप्न पूर्ण करू नको. गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे. आज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना चांगलंच धुतलेलं आहे. छगन भुजबळ हे चमत्कारी बाबा आहे. लिंबू कापणारा, अंगारा लावणारा असा चमत्कारी बाबा सारखा दिसणारा छगन भुजबळ असल्याची खोचक टीका मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. छगन भुजबळ याला सगळ्यांच्या मनातलं कळत असतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यात कुठल्याही दंगली घडू देऊ नको. म्हातारपणाला कोणत्याही पापाचा डाग लागू देऊ नको असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलेला आहे. पुढे जरांगे असंही म्हणाले की म्हातारपणात तुला खूप मस्ती आली आहे, थांब तुझी मस्ती जिरवतो आणि ओबीसी मराठा समाजात वाद निर्माण करून दोन्ही समाजात दंगली घडवून आणू नको असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणावरून इशारा दिलेला आहे. तर ओबीसी आणि मराठा समाजात विनाकारण भांडणं लावू नये असं आव्हान सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना केलेलं आहे. त्यानंतर ते असंही म्हणाले की छगन भुजबळामुळे ओबीसी समाजाने मराठ्यांशी वैर करून घेऊ नये असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.